नमस्कार, वंचित न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पंढरपूर तालुक्यातील बोसे या गावामध्ये आहे. बोसे गावातील हा दिवाणमळा हा भाग आहे. तिथे खिटे वस्ती म्हणून आहे आणि दिवाणमळा ते इथून ते थिटे वस्ती याच्यामधून एक वडा जातो आणि त्या वडा संदर्भात आज आपण इथल्या स्थानिक शेतकऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत. कारण की विषय हा आहे की या शेतकऱ्यांची परवानगी न घेता या वड्यामधून पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत हे काम चालू केलेलं आहे. हा वडा जो आहे हे जे काही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची या वड्यालगत बोर आहेत, बोरवेल्स आहेत, विहिरी आहेत. ज्या विहिरींना या वड्यामुळं पाझर येतो, पाणी येतं आणि त्यांची जी काही शेती आहे ती हिरवीगार होते. तर हे जे काम आहे हे कोणत्याही अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांची परवानगी न घेता कोणत्याही प्रकारचं महसूल विभागालाही गृहीत न धरता यांनी हा जो काही भोंगळ कारभार चालू केलेला आहे, मनमानी कारभार जो चालू केलेला आहे, हा फक्त आणि फक्त पैसे खाण्याचा हा धंदा मांडलेला आहे. कारण की आज भारतासमोर देशासमोर आर्थिक संकट असताना हे पुढारी किंवा शासकीय अधिकारी असतील, त्याचबरोबर जे काही ठेकेदार असतील, हे काही त्यांच्या कमिशनच्या लाभापोटी ते शेतकऱ्यांचं तर नुकसान करता त्याचबरोबर देशाच्या आणि राज्याच्या जो काही पैसा आहे त्याचाही कसा विल्हेवाट लावतात ही ते उदाहरण दिसून येते. आपण या बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधूया की ऍक्च्युली काय घडलेलं आहे, काय इथली परिस्थिती आहे. माझं नाव काशीनाथ भागवत थिटे. तर हा माझा गट नंबर 763 आहे. तर हा जो ओढा आहे हा नैसर्गिक ओढा आहे. हा गेली कित्येक 40-50 वर्ष आमच्या तिसरी पिढी आहे. हा ओढा आहे असाच आहे आणि हा सरकारी नकाशावर हा ओढा आहे, नैसर्गिक ओढा आहे. नकाशा दाखवा कॅमेरा समोर. हा नकाशा आहे, हा नकाशा आहे. ह्या नकाशामध्ये जे काय रेखांकित केलेलं आहे ते एक लाल आहे तो रोड आहे आणि एक जो पिवळ्या ह्याने मार्किंग केलंय तो नैसर्गिक ओढा आहे. तर हा ओढा बुजवायचं सध्या काम हे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत चालू आहे. या संदर्भात कुठल्याही शेतकऱ्याला, आजूबाजूच्या शेतकऱ्याला कुठलीही नोटीस नाही, कुठलीही कल्पना न देता यांनी डायरेक्ट काम चालू केलेलं आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी ह्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्या शेतकऱ्यांना ह्यांनी दम दिला की ही योजना आहे, ही प्रधान मंत्री सडक योजना आहे, तुम्ही यामध्ये लक्ष देऊ नका, केंद्राची योजना आहे, तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल. मग ह्या भीतीपोटी बरेचसे शेतकरी का बसलेले आहेत. पण हे जर ओढा बंद करून पुढे जर एखाद्या वेळी पाऊस काळ मोठा झाला तर हे ओढ्याचं पाणी जाणार कुठं, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि याच्यामुळे आजूबाजूच्या विहिरी, बोर त्यांना जे पर्क्युलेशन होतं, जे पाणी होतं आणि त्याच्यावर जे क्षेत्र भिजतंय शेतकऱ्यांची शेती, हे सगळी उद्ध्वस्त होणार आहे. तर याबाबत आम्ही तहसीलदार, BDO, त्याचप्रमाणे कलेक्टर, संबंधित आमदार यांच्याकडे ह्याच्या प्रती दिलेल्या आहेत. संदर्भित याच्या संदर्भात आम्ही करकम पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. परंतु याबद्दल अजून काही कारवाई झालेली नाही. आणि मी गेले महिन्याभर इथं हे पूर्ण अडवलेलं आहे. हे तुमचं क्षेत्र आहे, हे माझं क्षेत्र आहे. हे मी 1 महिन्यापूर्वी त्यांना हे पाईपलाईन, हा माझा हे आहे, बोर आहे इथं, हे जे आहे ही बोर आहे, हे कनेक्शन त्यांनी ते सगळं उद्ध्वस्त केलं होतं. पण परत आम्ही तूर्त जोडून चालू केलेलं आहे. आणि ह्याला पाणी भरपूर आहे, त्यामुळे ह्याच्यावर जवळजवळ माझे संपूर्ण 5-6 एकर क्षेत्र ह्याच्यावर भिजतंय. हे त्याचबरोबर हा जो रस्ता आहे, हा रस्ता या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा गरज नसताना हा रस्ता केला जातोय. कारण की माझ्या उजव्या बाजूला जर बघितलं तर हा नॅशनल हायवे आहे, जो पंढरपूर अहमदनगर म्हणजे सध्याचं जे आपलं अहिल्यानगर आहे, हा रस्ता नॅशनल हायवे आहे. त्याचबरोबर या नॅशनल हायवे हा 2 पदरी आहे, परंतु आता त्याच्या 4 पदरीकरणाचं जे काम आहे ते काम सँक्शन झालेलं आहे. 6 लेनचा हा रस्ता होणार आहे आणि या रोड लगत ह्या जे काही घरं आहेत, हे घरं उद्या ज्या वेळेस लँड ॲक्विजिशन होणार आहे या रस्त्यासाठी, त्यावेळेस ही जी काही शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांनी राहायचं कुठं. त्याचबरोबर जे घोलप ठेकेदार आहे यांनी शेतकऱ्यांसोबत दमदाटी केलेली आहे, दादागिरीची भाषा बोललेली आहे. काय झालं होतं ऍक्च्युली, त्या दिवशी काय घडलं होतं? 1 महिन्यापूर्वी मी श्रीयुत घोलप यांना विनंती केली होती की तुम्ही माझ्या या क्षेत्रापुरतं तुम्ही टाकू नका, तुम्हाला कुठेही मरून टाकायचं टाका. पण त्यानंतर गेल्या आठवड्यात त्यांनी काम चालू केलं. काम चालू केल्यानंतर मला समजल्यावर माझे चुलत भाऊ इथं आले, त्यांनी बघितलं.
त्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याला त्यांनी दमदाटी केली. तुमचा संबंध काय, मी आमच्या ओढ्यात काम करतोय, तुमच्या क्षेत्रात तुम्ही होता का यात? हा काय बोलले तुम्हाला? अंगावर टिपर घालील, कोणावर येते बघू. मी म्हणलं अंगावर टिपर घातलं बाबा, पिटवून दिलं. म्हणलं काय आमचं राहणार शेवट, आमचं क्षेत्र आहे, आम्ही मालिक आहे. म्हणलं तो पतिवादी त्याला दिलं होती. पण अंगावर टिपर घालून या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल तक्रार दिली. करकम पोलीस स्टेशनला तक्रार दिली. टिपरचा दिले त्याचं नंबर घालून तक्रार करकम पोलीस स्टेशनला दिली. जर या पद्धतीने जर शेतकऱ्यांवरती जर अन्याय होत असेल तर दाद मागायची कोणाकडे? कारण की यांनी महसूल म्हणजे वंचित न्यूज चॅनलने त्यांच्याशी संवाद साधला असता. प्रथमतः जे काही जी आहे तिथले जे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत जे इथं साईट व्हिजिटवरती ज्यांच्या अंडर काम चालतं त्या जींशी मी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस ते म्हणले की हा जो विषय आहे हा विषय हा अतिक्रमणाचा आहे. जर अतिक्रमणाचा विषय असेल तर महसूल विभागाकडून तुम्ही परवानगी घेतली का? महसूल विभागाकडून किंवा भूमी अभिलेखकडून तुम्ही त्याची मोजणी करून कुणाचं क्षेत्र किती अतिक्रमणात आहे हे दाखवून परत तुम्ही काम चालू करायला पाहिजे होतं. परंतु त्यांनी तसं न करता सर्व शेतकऱ्यांवरती दमदाटी करून दबाव टाकून त्यांनी राजरोसपणे आणि दादागिरी करून हे काम चालू केलेलं आहे. हे काम तुर्तास थांबावं ही अशी या सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे. आणि त्याचबरोबर हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याचा काडीचाही या शेतकऱ्यांना फायदा नाहीये. कारण की मोठमोठे झाडे त्यांनी तोडून टाकलेले आहेत. जो शाश्वत पाण्याचा स्रोत होता तो त्यांनी बुजवण्याचा प्रयत्न इथं त्यांचा चालू आहे. इथून 100 मीटर अंतरावरती नॅशनल हायवे आहे. ह्या शेतकऱ्यांना प्रत्येक त्यांच्या शेतातून नॅशनल हायवेकडे जाण्यासाठी रस्ता आहे. हे सगळं असताना सुद्धा हा रस्ता इथं करण्याची गरजच काय हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. इथं फक्त आणि फक्त दिसून येतं की इथं फक्त पैसा खायचा आहे, दुसरं इथं काही नाही. तसंच त्याबरोबर हे माझ्या पाठीमागं तुम्हाला जो काही जेसीबी दिसत आहे त्या तिथून पुढं घर आहेत. आता हे घर म्हणजे मोठे चांगले आरसीसीचे बंगले आहेत. हे घर तुम्ही पाडणार आहात का? जर पाडणार असाल तर त्या शेतकऱ्याला कंपल्सेशन तुम्ही काय देणार? कारण की आज तोंडावरती पावसाळा आहे. जर पावसाळ्याची अतिवृष्टी झाली तर या शेतकऱ्यांच्या रानातील पाणी हे जाणार कुठं? आणि जर ह्या शेतकऱ्यांचे जर काही शेतीचं नुकसान झालं, जमीन वाहून गेली, पाण्याचा निचरा नाही झाला आणि जर पीक खराब झालं तर याला सर्वस्व जबाबदार कोण असणार आहे हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. त्याचबरोबर हे जे आहे हे घरामध्ये पण पाणी शिरू शकतं. कारण की तुम्ही पाहू शकता की रस्ता वरती आहे आणि जे काही क्षेत्र आहे हे पूर्ण खड्ड्यात आहे. तर हे पाणी निचराच होणार नाही आणि हे पाणी निचरा न झाल्यामुळं शेतीला जी काही नुकसान होणार आहे, शेती क्षारयुक्त बनू शकते, नापीक बनू शकते. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या घरादारातही पाणी जायची दाट शक्यता आहे. तरी हा जो काही प्रोजेक्ट आहे हा शासनाने तात्काळ थांबवून याचं जे काही आतापर्यंत शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे याची नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांची माफी मागावी ही या शेतकऱ्याकडून या शासनाला आव्हान आहे. वंचित न्यूजसाठी मी सचिन बाबर, धन्यवाद.